मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अशी गोष्ट घेऊन इलेलो असय जी गोष्ट ऐकान ह्यो नेमको प्रकार कसो काय घडाक शकता असो काहीसो प्रश्न तुमका पडल्याशिवाय रावाचो नाय. एका कॉल सेंटरमध्ये ह्यो भयंकर प्रकार घडलो होतो. आता नेमका थंय काय घडला आणि ता किती भयंकर होता ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्याशिवाय समजायचं नाय. त्यामुळे ही गोष्ट पूर्ण ऐका. आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. माझं नाव रीना. आज मी तुमका माका जीवनात इलेलो सगळ्यात विचित्र आणि तितकोच भयंकर अनुभव आज मी तुमका सांगणार असय. आता मी सरळ माझ्या अनुभवाकडे वळतय. तर झाला असा होता, मी मुंबईत राहायचंय आणि माझं शिक्षण वगैरे पूर्ण झालेला, पण नोकरी काय माका तशी मिळत नाही होती. तरी जवळजवळ 1-1.5 वर्ष मी नोकरीच्या शोधात होतय. आणि तुमका तर माहिती असा, एकदा रखडला की मग काय काम मिळत नाही. पण मुंबई शहर म्हटल्यावर कामाची काय कमतरता नाही होती. पण माका ज्या क्षेत्रात काम करूचा होता थंय माका नोकरी गावत नसल्यामुळे मी 1-1.5 वर्ष रखडलंय. पण नंतर मग मी म्हटलंय की आता मरांदे जा खयचा काम गावात छोटा मोठा ता मी आधी करतय, म्हणजे तेवढं माका अनुभवसुद्धा गावात. म्हणून मग मी माझा क्षेत्र सोडून अजून दुसऱ्या खयच्या क्षेत्रात काम गावता की नाही ह्या शोधात होतय. आणि त्याच दरम्यान माका एक अशी नोकरी गावली जी माका जमणारी होती. नोकरी होती कॉल सेंटरची. आणि तशी माका लहानपणापासूनच लोकांशी बोलायची सवय होती. आणि माझ्या एका मैत्रिणींसुद्धा कॉल सेंटरमध्ये काम केलेला होता. आणि तिच्या म्हणण्यानुसार तर तुका बऱ्यापैकी अनुभव गावात आणि 4 पैसेसुद्धा गावतील, म्हणून मी आपली ती नोकरी करूसाठी केलंय. पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये माका पास केल्याने आणि लगेचच माका ती नोकरीसुद्धा लागली. ती माझ्या जीवनातली पहिली नोकरी होती. आणि पगारसुद्धा तसं बऱ्यापैकी होतो, जास्त कमी नाही. त्यामुळे मी तसा आनंदी होतोय. मग त्या दिवशी मी घराकडे इलोय आणि ही आनंदाची बातमी संपूर्ण घरच्यांका दिलंय. माझी पहिली नोकरी लागलेल्याचं बघून घरचे खूप आनंदी झाले होते. मग त्यानंतर पुढच्याच दिवसापासून मी आपल्या सकाळच्या नोकरीवर जाऊक लागलोय. थंय फोनवर फक्त ग्राहकांशी बोलायचं होतं. आणि काय बोलायचा, कसा बोलायचा ह्या सगळ्याची ट्रेनिंग दिलेली होती. आणि समोर वाक्य वगैरे लिहिलेली असायची, त्यामुळे तीच फक्त वाचून दाखवायची, एवढंच काहीसं काम होतं. मग त्यानंतर हळूहळू दिवस जाऊक लागले. आणि मग त्या सगळ्यात मी एकदम तरबेज झालोय. कसा कोणाशी काय बोलायचा या सगळा माका कळाक लागला. बघता बघता एखादं आठवडं कधी निघान गेलो ताच माका समजाक नाही. पण जसं एक आठवडं उलटान जाता तशी आमची जी टीम होती त्या टीमका लीड करणारा एक माणूस होतो. तो माणूस म्हणजे आमचो सर. तो माका म्हणालो की आता तुझ्या कामाचो वेळ बदलतलो. माका पहिल्यांदा काय समजाक नाही, म्हणून मी त्यांका विचारलंय की बदलतलो म्हणजे काय होतला. तसे ते माका म्हणाक लागले की आपली जी टीम असा ती आता सध्या सकाळ पाळीत काम करता, पण आपल्या टीमचो वेळ ह्यो बदलत असता. आता आपली टीम सकाळी काम करता, मग संध्याकाळी करतली आणि त्यानंतर रात्री. त्यामुळे पुढच्या आठवड्यापासून आपली रात्रपाळी सुरू होणारा. ह्या सगळं ऐकल्यानंतर माका तर काय करूचा तास सुधरत नाही होता. आणि ह्या सगळ्याची कल्पना माका ह्या आधी नाही होती ना मी कधी कोणाक विचारलंय. आणि ह्यो असो काय प्रकार असत ह्या माका माहितीत नाही होता. त्यामुळे मी त्या सरांका म्हटलंय की ह्या बघा, माका रात्रपाळी करूक नाही जमाची. माका तर ह्या माहितीत नाही, नाहीतर मी ह्या कामच केलंय नसतंय. पण ते म्हणाक लागले की तुम्ही काय घाबरा नको, तुमच्यासोबत काही मुलीसुद्धा असतले, तुम्ही एकटेत नाही आस. आणि काय एकदा सवय झाली की होताला सगळा. आणि रात्रपाळीचे पैसे जास्तसुद्धा गावतात, त्यामुळे तुम्ही नीट विचार करा. हा सगळं ऐकल्यानंतर मी आपल्या म्हटलंय की मी जरा माझ्या घरच्यांका विचारून बघतोय ते काय म्हणतात ते, त्यावर मग मी ठरवीन. तसे ते सर म्हणाले ठीक असा, तुमका जसं योग्य वाटत. म्हणून मग मी लगेचच पप्पांका फोन लावलंय आणि त्यांका हे सगळं प्रकार सांगितलंय. ता सगळं ऐकल्यानंतर पप्पा माका म्हणाले
की बघ तुझ्यावर असा तुका जमत असात तर करू काय हरकत नाही, आणि काही 7-8 दिवसांचोच प्रश्न असतलो, मग परत तुझी सकाळची पाळी येतली, त्यामुळे नोकरी वगैरे सोडूच्या फांद्यात नको पडा. पप्पांची ती वाक्य ऐकान माका मग असाच वाटला की 7-8 दिवसांचोच प्रश्न असा, आपण रात्रपाळी करूया. मग त्यानंतर मग मी फोन वगैरे ठेवलंय आणि सरांका जाऊन सांगितलंय की ठीक असा, मी रात्रपाळी करीन म्हणून. आणि मग त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे पुढच्या आठवड्याच्या सोमवारपासून आमची रात्रपाळी सुरू झाली. तो माझ्या कामावरचं दुसरंच आठवडं होतं आणि त्याच आठवड्यात जो काय प्रकार माका अनुभवूक मिळालो तो इतको भयंकर आणि विचित्र असा की त्याची तुम्ही कल्पनासुद्धा करूक नशाल. म्हणजे हा असा कसा काय घडाक शकता ह्या अजूनपर्यंत माका समजाक नाय. आता काय झाला तर नीट ऐका. मी आपल्या समोरपासून रात्रपाळीत गेलोय आणि सगळा काही व्यवस्थित चालू होता. मी माझ्या टेबलावर जाऊन बसलोय. रात्र असल्यामुळे जास्त काय फोन वगैरे नाही होते, थोडे थोडे मध्ये मध्ये यायचे. आणि ता सगळा बघून माका असा वाटाक लागला की रात्रपाळीच बरी असा, कारण जास्त कामाचं लोड पण नाही. फक्त एकच गोष्ट होती ती म्हणजे झोप. झोपेचा मात्र खोबरा होणार होता आणि माका असा कधी रात्रीचं जागूची सवय नाही, त्यामुळे पहिलोच दिवस असल्यामुळे माका पेंग खूप येऊक लागली होती. पण काम करूचं असल्यामुळे मी कसं तरी आवरलंय आणि कामाकडे लक्ष दिलंय. बघता बघता रात्रीचे 12:30 पावणे 1 झालो असतात आणि तेवढ्यात अचानक फोनची रिंग वाजली. तसे मी हेडफोन घातलंय आणि फोन उचललंय. जसं मी फोन उचलतोय तेव्हा माका समोरसून जा काय ऐका केला ता ऐकान माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे माका एका क्षणासाठी समजलाच नाही ह्यो सगळं काय प्रकार होतो. मी समोरसून जा काय ऐकलंय ता ऐकल्यानंतर माझे हातपाय थरथर कापाक लागले. बरा कोणाक काय बोलायचा की नाही ता माका समजत नाही होता. माझ्या तेव्हा मनात खूप दयलेला की माझ्या कलिकांका सांगतंय की असो असो प्रकार घडलो हा, पण असो प्रकार घडलेलो जा काय माका समोरसून ऐका केलेला ता मी कसा सांगू ताच माका समजत नाही होता. त्या दिवशी मी ह्याच विचारात अडकन पडलंय की आता करू काय, सांगा की नको. पण शेवटपर्यंत माका ता सांगायची कोणाकच हिंमत झाली नाही. बघता बघता सकाळ होऊक लागली आणि आमच्या कामाची वेळ संपली. मी तेव्हा इतका घाबरलेलो आहे की जसं काम संपता तसं मी सगळं आवरून पटकन माझ्या घराकडे गेलोय. घराकडे सगळेजण उठले होते, नाश्ता वगैरे केलेला होता. खरा तर माका हे सगळं प्रकार पप्पांका वगैरे सांगूचं होतं, पण माका कळा नाही की पप्पांका हे सांगणं योग्य असा की नाही, त्यामुळे तेव्हा मी घबरवलंय. बघता बघता नाश्ता वगैरे आमचं करून झालं आणि त्यानंतर माझं फोन वाजलो. जसं मी तो फोन उचलूक गेलोय तर ऑफिस असूनच तो फोन येलो होतो आणि तेव्हा माका जा काय कळाला तेव्हा तर अक्षरशः माझ्या हातातलं फोनच खाली पडलो. कारण आमच्या टीमचा जो लीड करणारा माणूस होतो म्हणजे आमचे जे सर होते त्यांचं आज सकाळी काम संपल्यावर अपघातात मृत्यू झालो होतो. आणि तुमका खोटा वाटात पण काल रात्री 1:15च्या दरम्यान माका जो फोन इलेलो त्या फोनवर एक विचित्र आवाज माझ्या कानी पडलो आणि त्या आवाजात माका असा कोणतरी बोलला की तुमचं जो सर हा, म्हणजे त्या सरांचं नाव बी त्या आवाजानं घेतल्यान आणि त्यांनी सांगितल्यान की आज सकाळी ह्या माणसाचं अपघातात मृत्यू होतलो. ह्या सगळं मी तेव्हा ऐकलंय, पण माका या काय खरा वगैरे वाटाक नाही आणि आम्ही असं कोणाक काय सांगणार होतंय म्हणून मी कोणाक काय तेव्हा बोलाक नाही. पण आता ह्या सगळा खरोखरच होऊन बसलेला आणि या कसा काय शक्य हा ह्याच माका समजत नाही होता. मी त्यावेळी प्रचंड घाबरलेलो आहे. आता आमच्याच ऑफिसातल्या सरांचा मृत्यू झाल्यामुळे एक दिवस ऑफिस बंद होता आणि सगळेजण त्यांच्या घराकडे वगैरे गेलेले. मी नवीनच असल्यामुळे मी काय जाऊक नाही आणि माझी जाऊची हिंमत होत नाही होती, कारण प्रकारात तसं घडलेलो आणि ह्या सगळा कोणाक सांगायचा कसा ताच माका कळत नाही होता. मग तो सुट्टीचा दिवस गेलो आणि त्यानंतर पुढच्या दिवशी परत आमचं ऑफिस चालू झाला. मी आपला गेलोय. सगळ्यांची तोंडा पडलेली कारण त्यांच्या ओळखीचे ते सगळे सर होते. पण मी आपल्या माझ्या कामावर जाऊन बसलोय. माका कळत नाही होतं की हा सगळा काय घडला, कसा घडला, त्याच विचारात मी अजून अडकलेलो आहे. पण त्या दिवशी रात्री परत 1:15च्या दरम्यान माका फोन इलो. मी आपलं फोन उचललोय तसं माका त्या दिवशी रात्रीतोच आवाज परत ऐका केलो आणि ह्या वेळेक
त्या आवाजान म्हाका सांगितल्यान की तुमच्या ऑफिसातली मेन केबिना ज्या सगळे कागदपत्र वगैरे ठेवलेले असत तेका आग लागतली आणि सगळे कागदपत्र जळतले. जेव्हा मी ह्या सगळं ऐकलंय तेव्हा म्हाका सरसरांग घामच फुटलो. पण ह्या वेळेक मात्र म्हाका कळान चुकलेला की ह्या असाच घडणारा. त्यामुळे मी पटकन फोन ठेवलंय आणि थंय जे आमचे लीड करणारे दुसरे सर होते त्यांच्या कानावर हे सगळं प्रकार घातलंय. ता सगळं ऐकून ते पहिल्यांदा हसकत लागले. ते म्हणाले असं कसं काय शक्य असा, जाऊन तू काम कर. म्हणजे तेंका ह्या सगळा खोटा वाटला. मी त्या दिवशीचो प्रकारसुद्धा तेंका सांगितलंय. तेंका म्हणालंय की त्यांचो मृत्यू होणार होतो ह्या म्हाका आधीच कळलेला. पण मी तेव्हा कोणाक बोलाक नाय. ताव तेंका खोटाच वाटला. त्यांनी माझं काय ऐकानच घेवक नाय आणि म्हाका परत काम करूक पाठवल्याने माझो नाईलाज झालो. आता मी कोणाक अजून सांगणार होतंय म्हणून मी परत येऊन बसलोय. पण माझ्या मनात मात्र चलत होतं की आता काय होतला, ह्या खरोखर घडतला की नाय. पण एखाद्या तासान माझ्या कानावर मोठमोठ्यानं ओरडण्याचा आवाज येलो आणि खरोखरच आमच्या ऑफिसच्या केबिनमध्ये ज्या ठिकाणी कागदपत्र वगैरे ठेवलेली होती त्या कपाटाच्या थंय शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागली आणि सगळे कागदपत्र जळान राख झाले. आणि जेव्हा हे सगळं प्रकार घडलो तेव्हा मात्र ते जे सर होते ते माझ्याकडे येले आणि म्हाका म्हणाक लागले की ह्या सगळा कसा काय घडला, तुमका ह्याबाबत आधीच कसं समजला. तेव्हा मी तेंका परत समजून सांगितलंय की हो सर, असं असं रात्री म्हाका फोन येता आणि त्यात जा काय म्हाका ऐकाक येता ता खरा होता. ता सगळं ऐकून आमचे सर आणि आजूबाजूचे माझे कलिग्स चांगलेच घाबरले होते. पण अजून त्यातल्या काही जणांका ता खोटा वाटा, कारण असं होणं तर शक्यच नाही होता. बघता बघता पुढचो दिवस इलो. म्हाका तर कामावर जावची इच्छाच नाही होती, पण काम असल्यामुळे जावचं तर लागणार होता. म्हणून मग मी गेलोय आणि म्हाका माहिती होता की 12:30 पावणे 1च्या दरम्यान तो फोन येता. म्हणून मी म्हटले की आता काय होऊन दे, ह्या फोनवर बोलायचं नाही. पण ह्या वेळेक 12:30च्या आधीच तो फोन इलो आणि म्हाका वाटला कोणत्या तरी ग्राहकांचो फोन असतलो. म्हणून मी तो पटकन उचललोय आणि बघतोय तर तोच आवाज, तुमच्या एका ऑफिसातल्या सिक्युरिटी गार्डचो शॉक लागून मृत्यू होणार असा. ह्या सगळं ऐकून मी तर पूर्ण हादरानच गेलोय. म्हाका आता काय करूचा तास सुधरेना. जसो तो फोन इलो तसं मी पळत पळत माझ्या त्या सरांकडे गेलोय आणि तेंका सांगितलंय की असं असं प्रकार घडलो. ता सगळं ऐकून तेव घाबरले आणि त्यांनी ताबडतोब जेवढे ऑफिसात सिक्युरिटी गार्ड होते तेंका बोलावून घेतल्याने आणि सगळ्यांका ते म्हणाले की आजच्या दिवशी तुम्ही ह्याच ठिकाणी बसायचा, हडेतडे खयच जायचं नाही. पाणी पिवचा असात तरी म्हाका सांगायचा. अशी सगळ्यांका त्यांनी तंबी दिल्याने आणि बघता बघता रात्रभर त्या सिक्युरिटी गार्डका त्यांनी एकाच खोलीत बसवून ठेवल्याने सगळेजण आतुरतेने वाट बघत होते. आणि सर म्हणाक लागले आता कसा शॉक लागतो कोणाक, हेंका काही मी जावकत देवचंय नाही. असा म्हणान बघता बघता रात्र गेली आणि सकाळ झाली. तेव्हा मात्र सगळेजण म्हणाले की हा खोटा असा, कोणाक काय झालात नाही. सगळ्यांनी वाय सुटकेचो श्वास सोडल्याने. पण जशी कामाची वेळ संपली तसं पटकन एक फोन आमच्या ऑफिसात इलो आणि त्या फोनवर आमका जी काय खबर लागली ती खबर ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. आमच्याच ऑफिसात काम करणाऱ्या सिक्युरिटी गार्डचं शॉक लागून मृत्यू झालो होतो. आता ह्या कसा घडला ता तुमका कळला नसत, पण तो सिक्युरिटीवालो होतो तो नेमको त्या दिवशी सुट्टीवर होतो आणि ह्या कोणच्या लक्षातच इला नाही. जेवढे कोण कामावर होते त्यांका सरांनी एका खोलीत तर बसवल्याने, पण तो नेमको घराकडे होतो आणि रजेवर आणि तेका घराकडेच शॉक लागलो आणि तो त्या शॉकातच गेलो. जेव्हा या सगळा घडला तेव्हा मात्र सगळ्यांची तोंडं उघडीच पडली. पण त्यानंतर मात्र ह्यो प्रकार असं थोडक्यात घेऊन फायदो नाही, ह्याचो गांभीर्यान काहीतरी विचार करू होयो. म्हणून मग त्या सरांनी आपले वरचे जे सर होते म्हणजे आमचे मालक त्यांच्या कानावर हे सगळं प्रकार घातल्याने त्यांना नीट समजवल्याने तेव्हा मात्र मग ते पण घाबरले आणि मग त्यांनी बाहेर याची चौकशी करूक सुरुवात केल्याने तिने असं एक तांत्रिक वगैरे कोणतरी बघितल्याने होतं. तर त्या माणसानं असं सांगितल्यान की तुमच्याच ऑफिसातल्या एका मुलीच्या आत्म्यान ह्या सगळा केलेला असा. म्हणजे माका तर तेव्हा काही विषय माहिती नाही, पण त्यानंतर जा काय माका समजला त्या ऐकून माका खूप राग येलो. म्हणजे झाला असा होता 2 काय 3 वर्षापूर्वी मी ज्या ठिकाणी काम करायचं त्या ठिकाणी
एक मुलगी कामाक लागली होती आणि त्या मुलीसोबत हे जे आमचे जुने सर होते ज्यांचं मृत्यू झालो आणि तो सिक्युरिटीवालो ज्याचं शॉक लागून मृत्यू झालो, त्या दोघांनीच तिच्यासोबत गैरवर्तन केलेला होता आणि त्यांच्या दबावाखाली येऊन त्या मुलीने आत्महत्या केलेली होती. पण ह्या सगळं उघडकीस काय येऊक नाही, ह्या दबानच रावला. आणि त्यानंतर त्या ठिकाणी तसं कोण कामाक येऊक नाही होता आणि ती ज्या फोनवर बोलायची तो फोन असं वर टाकलेलं होतं. तो मी नवीन नोकरीक लागल्यामुळे तो काढून आपलं माका दिल्याने, म्हणूनच कदाचित हे सगळे प्रकार माझ्यासोबत घडले होते. म्हणजे ती मुलगीच माझ्यासोबत बोलायची. पण ह्या सगळ्यानंतर तो तांत्रिक म्हणालो की त्या मुलीन एक एक करून आपलं बदलो घेतल्यान, पण हिचं तुमका धोकोसुद्धा असा, ती पुढे काय करीत तर सांगाक येऊचं नाही. त्यामुळे मग त्यांनी संपूर्ण ऑफिसात कसली तरी पूजा वगैरे घातल्यान आणि त्या मुलीच्या आत्म्याक थैसून बाहेर काढल्यान. पण ह्या सगळं ऐकल्यानंतर माझी काय थंय काम करूची हिंमतच होत नाही होती. मी तेव्हाच नोकरी सोडून जायचं होतं. पण त्या तांत्रिकान सांगितल्यान की तुम्ही लगेच असे जाऊ नको, त्या मुलीचा प्रभाव तुमच्यावर सुद्धा असा, त्यामुळे तुमच्या वरसून माका उतरवून काढूचं लागतला. म्हणून त्या सगळ्या पूजेत मी सुद्धा सामील होतोय. माझ्या वरसून त्यांनी काय काय केल्यान आणि त्यानंतर अखेरीस सगळा एकदम शांत झाला. पण त्या मुलीन मात्र आपलं बदलो घेतलेलं होतं. तिच्यासोबत ज्यांनी गैरवर्तन केलेल्यान तेका त्याची शिक्षा मिळाली होती आणि म्हणूनच कदाचित ती हसून निघान गेली, नाहीतर माका वाटत नाही ती अशी गेली असती. पण त्या सगळ्यानंतर मी लगेचच नोकरी ती सोडून दिलंय, कारण इतके सगळे भयंकर प्रकार बघितल्यानंतर अशा ठिकाणी कोण काम करीत, म्हणून मी त्या काम सोडलंय. पण माझ्या जीवनातल्या हा पहिला काम इतक्या भयंकर असत ह्याचं मी कधी स्वप्नातसुद्धा विचार करूक नाही होतंय. आता ह्यो प्रकार नेमको कसो घडलो, कसा काय या शक्य असा ता माका नाही माहिती. पण असो प्रकार घडता ह्याची मात्र माका जाणीव त्या दिवशी झाली होती. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, अशी काहीशी होती आपली आजची विचित्र आणि एक भयंकर गोष्ट, जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याबाबत काय वाटतं त्यासुद्धा तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहू शकतास. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रमैत्रिणींका नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना हे गोष्टी ऐकाक गावतील. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.